मी येरोळ तालुका शिरूर जिल्हा लातूर या ठिकाणावरनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझा मित्र श्री ओम भैया माळी हे मागच्या 8 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत। आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत। पहिली मागणी आहे BDOने दिलेल्या अहवालानुसार आणि शिवोने दिलेल्या पत्रानुसार फौजदारी गुन्हा दाखल व्हावा। शिवोने स्पष्ट सांगितले संदर्भ क्रमांक 3 त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीची पहिली मागणी आहे। व दुसरी मागणी आमची अशी आहे की ग्रामपंचायत कार्यालय येरोळ याची विभागीय स्तरावरनं 2020 ते 2026च्या कालखंडामध्ये आलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आलेल्या पैशाची व योजनांच्या विकास कामांची योग्य अशी विभागीय स्तरावरनं चौकशी व्हावी ही आमची दुसरी मागणी आहे। सर, आपल्या म्हणण्यानुसार गावातील विकास कामामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा आरोप आहे तुमचा। या आरोपाचे काही पुरावे आहेत का? हो, त्या आरोपाचे आमच्याकडे जवळपास 3000 पानाचे पुरावे उपलब्ध आहेत। हे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा विभागीय आयुक्ताकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। याचा अर्थ असा दिसतोय की आमच्या या विभागीय आयुक्तांवरती स्थानिकच्या आमदारांचा आमच्या आमदारांचा प्रचंड दबाव आहे आणि त्या दबावामुळे त्या भीतीपुट या प्रकरणावरती योग्य अशी कारवाई आतापर्यंत किंवा अद्यापर्यंत झालेली नाही किंवा होत नाही असं दिसून येते। विद्युतीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे आपण म्हणता। नेमका किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती काम झाले? 11 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी कामच झालेलं नाही असा अहवाल सांगतोय, मी सांगत नाही। या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला विद्युतीकरणाचे काम मंजूर झाले होते। 11,02,52 रुपये खर्च दाखवला आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी काम दाखवलेले नाहीत किंवा अभिलेखे उपलब्ध करून दिलेले नाहीत असा पंचायत समितीचा अहवाल सांगतो, मी सांगत नाही। हे पुरावे सगळे शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, मी नाही। तर शासकीय गावात कचरा जमा करण्याची प्रत्यक्ष व्यवस्था नसतानाही घंटागाडी आणि कचरा कुंड्याची लाखो रुपयांची खरेदी का करण्यात आली असा आपला आरोप आहे। या खरेदीची बिले किंवा कागदपत्रे आपण तपासली आहेत का? हो, त्याची कागदपत्रे आणि त्याची बिलं आम्ही तपासलेले आहे। जी घंटागाडी 1,00,000-1.5 लाख रुपयेमध्ये खरेदी होते त्या घंटागाडीला 4 लाख रुपयाची खरेदी असं दाखवलेले आहे। त्याचं बिलं आमच्याकडे आहेत। निळकंठ एंटरप्राइजेसच्या नावाने ती गाडी खरेदी केलेली आहे। 4 लाख रुपये उचललेले आहेत त्याचे, पण त्या गाडीचा वापर अद्यापर्यंत झालेला नाही। कचरा कुंडीच्या नावाखाली लाखो रुपयाची बिलं उचललेली आहेत, परंतु प्रत्यक्षदर्शी कचरा कुंड्या दिलेल्या नाहीत। आत्ता या सगळ्या प्रकरणावरती काम चालू केलेलं आहे। आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलेलो आहोत तेव्हापासून गावामध्ये जे कामं झालेले नाहीत, जे कामं झाले नाहीत म्हणून आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत, ती कामं आता तात्काळ पद्धतीनं होत आहेत आणि ती कामे करून नवीन अहवाल सादर करून कामे झालेत। ही लोक विनाकारण इथं उपोषणाला बसलेले आहेत, म्हणून आम्हालाच बदनाम करण्याचं षडयंत्र, आम्हालाच बदनाम करण्याचा कट या ठिकाणी या लोकांनी मांडलेला आहे। बाजारभावापेक्षा सुमारे 100% वाढीव दराने खरेदी झाल्याचा आरोप आहे। कोणती वस्तूची आणि किती किमतीला खरेदी झाली? अशा बऱ्याचशा वस्तू आहेत आणि हे जे निळकंठ एंटरप्राइजेसचं बिल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे अनब्रँडेड प्रोडक्ट, अनब्रँडेड वस्तू खरेदी केलेल्या आहेत। गव्हर्नमेंट शासन ज्यावेळेस एखादं बिल काढते, एखादी योजना काढते, त्यावेळेस ISR मार्क असलेले वस्तू खरेदी करा त्याच्यासाठी ते बिल काढलेलं असते, परंतु त्याच्यावरती ISR मार्क नाही अशा वस्तू आतासुद्धा गावामध्ये वाटप चालल्यात आणि त्या तातडीने होत आहेत, जेणेकरून जनतेला किंवा बस होगा एक आखरी क्वेश्चन, आपल्या तक्रारीची चौकशी झाली आहे का? हो, झाली असल्यास चौकशी अहवालात काय निष्पन्न झाले आशोर? हो, आमच्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे। मागच्या 11 महिन्यापासून आम्ही चौकशीच्या मागे लागलेलो होतो। दिनांक 14/7/2026ला पंचायत समिती शिरूर या विभागाकडनं आम्हाला अहवाल मिळालेला आहे। त्या अहवालानंतर शिवोचं पत्र आहे 30 तारखेचं। 30 तारखेच्या पत्रात शिवोने स्पष्ट सांगितले दोषी अधिकाऱ्यावरती योग्य आणि फौजदारी गुन्हे दाखल करा असं सांगितलेलं असताना सुद्धा अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। याचा अर्थ असा दिसतोय की त्या संबंधित अधिकाऱ्यावरती राजकीय दबाव आहे किंवा एक साखळी पद्धतीचं
या ठिकाणी साखळी पद्धतीनं हे सगळे पैसे खाल्लेले आहेत, त्यामुळे हे सगळे अधिकारी त्यात गुंतलेले आहेत असा आमचा संशय आहे. संशय नाही, संशय आहे आणि त्या ह्याच्यामुळेच ही कारवाई होत नाही असं दिसतंय. आज 8वा दिवस आहे उपोषणाचा. हे उपोषण कितीपर्यंत चालू ठेवणार, तुम्ही किती दिवसात? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, जोपर्यंत दोषी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई चालूच राहणार. हे सुस्त प्रशासन ज्याची गेंड्याची कातडी झालेली आहे, कातडी आम्ही जोपर्यंत ओढत नाही तोपर्यंत हे उपोषण अशाच पद्धतीनं शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार नाही. आणि यानंतर असं सांगू इच्छितो, माझ्या उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. माझा उपोषणकर्ता मागच्या 8 दिवसापासून विना अन्न विना पाण्यापासून तडफडतोय. त्याची दखल घेतली जात नाही. जर याच्या जीवाला धोका झाला तर आम्ही प्रशासनाला पेटवून लावू. आज या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही स्पष्ट भूमिका आमची आहे. आम्हाला शब्दामध्ये गोल फिरवलं जातंय. राजकीय दबावामुळं, स्थानिक आमदाराच्या दबावामुळं आम्हाला न्याय दिला जात नाही हे स्पष्ट दिसतंय. परंतु आम्ही शांत बसणार नाही. आम्ही जनतेने स्थानिकच्या आमदाराला याच्यासाठी निवडून दिलेलं आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. त्यांनी आम्हाला गोल फिरवण्याचं काम सध्या प्रशासन त्याच्या दबावातून करत आहे.